प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे या विभागाचे खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील, आपल्या सर्वांचे नेते, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजीदादा थोरात, राष्ट्रीय शिक्षक संघ आणि राज्य शिक्षक संघाचे सर्व आदरणीय पदाधिकारी, व्यासपीठासमोर उपस्थित असणारे राज्यातील जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक बंधू आणि भगिनी, खरं तर गेली 4-5 तास आपण सर्वजण या सभागृहामध्ये बसलेले आहात आणि नामदार साहेब येत आहेत म्हणून कार्यक्रम आम्ही जवळजवळ 1.5 तास उशिरा सुरू केला. तुम्हाला एक फार काळ बसून ठेवणार नाही. खासदार साहेबांनी गाडीतनं उतरल्यावर मला फक्त 10 मिनिटं येत आणि 35 मिनिटं होऊन गेली. अजून 35 मिनिटं आता गुरुजी बोलायला उभं राहिल्यावर किमान 35 मिनिटं गुरुजी बोलतो. अजून 2 गुरुजींची भाषणं शिल्लक आहे. मी आणि तात्यांचं आणि मग दादा बोलतील. निश्चितपणानं आज या ठिकाणी 4 वर्षानंतर पुन्हा शिक्षक संघाच्या व्यासपीठावर आज तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर, खरं तर निवृत्तीनंतर संघटनेत बदल करणं योग्य नसतानाही आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा माझ्या सर्व जुन्या सहकाऱ्यांसमवेत काम करण्याची संधी पुन्हा एकदा या जिल्ह्यातील तरुण सहकारी शिक्षकांनी मला करायला लावली. निश्चितपणाने जोपर्यंत माझं आरोग्य उत्तम आहे तोपर्यंत निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नासाठी मी सातत्यानं काम करत राहील. आणि आजचा या कार्यक्रमात हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश, आपला प्रवेश हा उद्देशच नव्हता, परंतु सातत्यानं काम करत असताना, संघटनात्मक चळवळीमध्ये काम करत असताना ज्यांनी शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात उकल करण्यासाठी मला मदत केली, माझ्या संघटनेला मदत केली, त्यांच्या ऋणातनं उतरे होण्याचा कार्यक्रम आज मी या ठिकाणी आयोजित केलेला होता. प्रवेश तर कुठेतरी आम्ही एखाद्या छोट्या व्यासपीठावर, राज्याच्या व्यासपीठावर जाऊनही केला असता, परंतु संघटनात्मक काम करत असताना या जिल्ह्यामध्ये राज्यात कुठेही प्रमोशन झाले नाही. या जिल्ह्यानं मुख्याध्यापक, पदवीधर, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी या सर्वांचे प्रमोशन केले. हे प्रमोशन करत असताना आदरणीय टेमकर साहेब शिक्षण संचालक असताना आमदार संजयजी केळकर साहेबांबरोबर आणि डॉक्टर सुधीर तांबे यांच्याबरोबर एक बैठक पुण्याला आयुक्त सोळंकी साहेब होते त्यावेळेला एक बैठक त्यांच्या समवेत घेतली होती आणि त्या बैठकीत केंद्रप्रमुखांच्या प्रमोशनच्या संदर्भात ज्या जाचकाठी होत्या 30-40 आणि तेही विषयावर केंद्रप्रमुख भरायचे, 15 वर्ष केंद्रप्रमुखांची पदं भरली गेली नव्हती. मग टेमकर साहेबांना आम्ही एक प्रस्ताव दिला होता की 50% शिक्षकांतून सलग सेवेने भरा आणि 50% विभागीय स्पर्धा परीक्षेने भरा. टेमकर साहेबांनी तो राज्य शासनाच्या कडे तो प्रस्ताव पाठवला आणि तो या सरकारमध्ये मंजूर झाला. आणि मध्ये एक दिवस आंतरजिल्हा बदलीवाल्याचे 150-200 लोक मला सातत्यानं विखे साहेबांकडे घेऊन जायचे. लोणीत मला पाहिलं का विखे पाटलांना धसकात बसायचं का गुरुजी काय घेऊन आले बघ. परंतु प्रत्येक वेळेला आदरणीय विखे पाटलांनी त्यांच्यासमोर 1000 लोकांचं शिष्टमंडळ असलं तरी एक वेगळी बैठक रोखली गुरुजी आणि या लोकांसाठी त्यांनी लावली. आणि त्या ठिकाणी शब्द दिला का केसरकर साहेबांबरोबर मी तुमची बैठक लावून देतो आणि हे सगळे प्रश्न मार्गी लावून या जिल्ह्यात पती पत्नीमध्ये जे लोक येत आहेत या सगळ्यांसाठी जागा निर्माण करतो. आणि निश्चितपणानं मुंबईला त्यांच्या बंगल्यावरती केसरकर साहेबांना बोलावून जवळजवळ 1 तास चर्चा घडवून आणली आणि केंद्रप्रमुखांच्या प्रमोशनच्या संदर्भात त्या ठिकाणी मार्ग निकाली काढला. म्हणून या जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीनं किमान 100 पती पत्नी एकत्रित झाले. पुन्हा एकदा त्यांनी सांगितले मे महिन्यामध्ये आंतरजिल्ह्याच्या बदल्या पुन्हा एकदा केल्या जातील आणि उर्वरित राहिलेले जे लोक आहेत त्यांना 50% जे विभागीय स्पर्धा परीक्षेने केंद्रप्रमुख भरले जाणार आहे त्यांचे फॉर्म भरून घेतले अगदी थोड्याच दिवसात.
त्याच्याही परीक्षा निश्चितपणानं होऊन पुन्हा 50% केंद्रप्रमुखांची पदं भरली जातील आणि आंतरजिल्हा बदलीला पुन्हा लोकांना जागा करून दिल्या जातील. असे एक ना अनेक प्रश्न या सगळ्या व्यासपीठाने सोडवले होते. म्हणून हा ऋणनिर्देश सोहळा होता. प्रवेश हा कार्यक्रम आपण प्रवेश म्हणायचंच नाही. आमचा प्रवीण आत्ता म्हणला का आमची 3री पिढी संघात गेली. मी तर मला वाटतं नोकरीला लागलो त्या दिवशीपासून होतो आणि निवृत्तीनंतर संघटना बाहेर गेलो होतो. पुन्हा एकदा या संघात मी फार बोलणार नाही. खासदार साहेबांची बैठक कलेक्टर साहेबांबरोबर चालू आहे. त्यांनी आज अनेक तालुक्यांचे शिष्टमंडळ त्या ठिकाणी बोलवले काल आणि आज. तिथे लोकांच्या सोडवणुकीच्या संदर्भात चालू आहे. पण खासदार साहेब, माझी एक विनंती राहील, या जिल्ह्यामध्ये 2 वर्ष झाली निवडणुका थांबल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. सध्या तुम्ही आणि नामदार साहेब तुमच्या मागे कामाचा प्रचंड व्याप. खासदार नामदार साहेबांकडे 3 खाती आणि हे एक खातं लई महत्त्वाचं आहे. या जिल्हा परिषदेमध्ये किमान 20,000 कर्मचारी आणि त्यांचे प्रश्न आणि तिथून निघणारे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्याच्यात तुम्हाला लक्ष घालावं लागेल. अधिकाऱ्यांच्यावर वचक निश्चितपणानं असला पाहिजे. आमचे पाटील साहेब आज गेले. खरं तर त्यांना पण आपण धन्यवाद दिले पाहिजेत का हे सगळे विखे पाटलांनी प्रमोशन करायला लावल्यावर त्यांनी केले. परंतु त्यांनी करायला लावायच्या अगोदर यांची जबाबदारी होती. यांनी आधी केले असते तर मला खूप आनंद झाला. आणि अधिकाऱ्यांकडनं जे सातत्यानं प्राथमिक शिक्षकांबद्दल अनेक ऑनलाईन सभा बोलवल्या जातात. ऑनलाईन सभेमध्ये सातत्यानं शिक्षकांचा अवमान केला जातो. निश्चितपणानं ज्या देशात आणि राज्यात शिक्षकांबद्दल अवमान केला जातो त्या देशात निर्माण होणारी पिढी साहेब निश्चित चांगली होणार. म्हणून शिक्षकांचा आदर इथं झाला पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. या जिल्ह्यात अनेक वेळेला शिक्षकांबद्दल चुकीचं वक्तव्य प्रशासनातल्या लोकांकडनं झालं आणि त्याला एकमेव कारण या जिल्ह्याला प्रशासकीय बॉडी नाही, लोकनियुक्त बॉडी नसल्यामुळेच हा परिणाम झाला असं मला म्हणावं लागेल. म्हणून सध्या जिल्ह्याचं पालकत्व तुमच्याकडे आहे. तुम्हाला या जिल्हा परिषदेमध्ये लक्ष घालणं नितांत गरजेचं आहे असं मी ठामपणे सांगतो. पुन्हा एकदा अनेक प्रश्न या राज्य लेवलवर आपले सगळ्यांचे आहेत. आत्ताच आदरणीय केसरकर साहेबांची बैठक आदरणीय तात्या आणि आमच्याबरोबर 1 तास त्यांच्या बंगल्यावरती मागच्या आठवड्यात झाली. त्याच वेळेला त्यांनी हे सगळे प्रश्न, मुख्यालयाचा प्रश्न तर नामदार साहेबांनीच, ज्या वेळेला नामदार साहेबांनी केसरकर साहेबांबरोबर जी बैठक घेतली त्याच्यात मी त्यांना मुद्दा मांडला होता का तुमच्याच सहकारी पक्षातील आमदार प्रशांतजी बम साहेब यांनी सातत्यानं शिक्षकांबद्दल चुकीचं वक्तव्य केलंय आणि सातत्यानं शिक्षकांची बदनामी केली जाते. या बाबतीत तुम्हाला लक्ष घालावं लागेल. नामदार साहेबांनी केसरकर साहेबांना त्या ठिकाणी निक्षून सांगितलं होतं का आज मीही तुमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलून बैठक लावू शकत होतो, परंतु तुमच्या खात्याचा अधिकार तुम्हाला आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करून आज बोलवलं. जर बंब साहेबांना वाटत असेल प्राथमिक शिक्षकाकडनं काही चुका होतात तर त्यांनी त्यांचा प्रश्न तुमच्या समोर मांडणं अपेक्षित होतं. सोशल मीडियावर जाऊन या राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांची बदनामी करू नये असं मला वाटतं. तुम्ही त्यांना समज द्यावी हे आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांनी केसरकर साहेबांसमोर मांडलं होतं. आजही आपण जर मध्ये पाहिलं खरं तर अत्यंत स्पष्ट आहे. त्या विषयात आपल्याला जायचं नाही. सध्या मराठा आंदोलन चालू आहे. भुजबळ साहेबांनी मध्ये वक्तव्य काहीतरी केलं होतं त्यावेळेस एकमेव मंत्री होते आदरणीय विखे पाटील साहेब का त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून वक्तव्य केलं होतं की जे सरकारमध्ये आहे त्यांना या आंदोलनाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही, त्यांनी सरकारमधून बाजूला गेल्यावर बोलावं. एवढं स्पष्टपणानं जे त्यांना वाटतं जनहिताचं असेल लोकहिताचं असेल ते या परिवारानं सातत्यानं केलं. मी जे प्रश्न विखे पाटलांना सांगितले ते सगळे प्रश्न ताई जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. सातत्यानं 5 वर्ष ताईंनी रोखले गुरुजी जो कागद घेऊन जातील तो कागद तात्काळ मंजूर केला. कधी कुठला प्रश्न त्यांनी पेंडिंग ठेवला नव्हता. अशा प्रकारचं काम या सर्वांनी मला तर म्हणजे हा परिवार आणि डॉक्टर तांबे साहेब ज्या वेळेला आमदार झाले तेव्हापासून या दोघांनी शिक्षकांच्या प्रश्नांच्या संदर्भात इतकं मोलाचं सहकार्य केलं. म्हणून या दोन्ही परिवाराचं ऋण मी कधीही विसरणार नाही. निश्चितपणे गुरुजींचे प्रश्न खूप येत आहेत. मी आता बोलायला लागलो ते एका वेळेस 100 प्रश्न सांगेन, परंतु आज जे 3 प्रश्न महत्त्वाचे होते त्या 3 प्रश्नावर आदरणीय केसरकर साहेबांनी या ठिकाणी आमच्या समोरच सांगितलं होतं. मुख्यालयाची 8 मी रद्द करतो. MSCITची जी वसुली झाली लोकांची
ती वसुली तात्काळ परत करा आणि या पुढच्या काळात आपण मुदतवाढ दिल्यानं एका